नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मॅथ्स टेस्ट बेस्ड ऑन डेट 16 to 29 आणि ही आहे टेस्ट 2. आपण टेस्ट 1 सोडवलेली आहे. ही डेट 30ची टेस्ट 2 आहे. टेस्टसाठी वेळ आहे 1 तासाचा आणि मार्क्स आहेत 15. फर्स्ट क्वेश्चन पाहूया. फिल इन द ब्लँक्स. The measure of a semicircular arc is what? See this. तर ही एक सेमीसर्क्युलर आर्क आहे. ओके, फ्रॉम दिस एंड टू दिस एंड. जर तुम्ही शून्यापासून या 0 पासून ही पूर्ण आर्क कव्हर केली तर या ठिकाणी तुम्हाला किती डिग्री दिसते? 180 डिग्री. सो व्हॉट इज द आन्सर? The measure of a semicircular arc is 180 degree. Okay, see the next one. Amount is equal to principal plus what? हे आपण ब्रिज कोर्स मध्ये शिकलेलो आहोत, बरोबर की नाही? Amount is equal to principal plus what? Interest. Okay. Now see the next one. 2x plus 3y is dash algebraic expression. See, there are two terms. Okay, two terms. मग अशा अल्जेब्रिक एक्सप्रेशनला आपण काय म्हणतो? अशा एक्सप्रेशनला आपण म्हणतो बायनॉमियल. Okay. Now see the fourth one. A raised to m into a raised to n is equal to a raised to what? आणि आपल्याला माहिती आहे की हा एक इंडायसेसचा लॉ आहे. 1 a raised to m into a raised to n is a raised to m plus n. Okay. Now see the fifth sum. If you read 10 pages every day, you will finish a book in 15 days. And if you read 15 pages of same book every day, you will finish the book in 10 days. This is an example of dash proportion. हे कोणत्या प्रपोर्शनचं उदाहरण आहे हे आपल्याला लिहायचं आहे. आपण दोन प्रकारचे प्रपोर्शन पाहिले, एक डायरेक्ट प्रपोर्शन आणि एक इनवर्स प्रपोर्शन. पाहूया. फर्स्ट टर्म इज 10 पेजेस आणि 10 पेजेस जर रोज रीड केले तर बुक 15 डेजमध्ये पूर्ण होतं. ओके. सेकंड टर्म, आपण जर 15 पेजेस एका दिवसाला वाचले. पहा, आधी किती होते? 10 पेजेस आपण वाचले, नंतर किती पेजेस वाचले? 15. म्हणजे आपण पेजेसची संख्या वाढवली. पाहूया. सिमिलरली डेजची संख्या कमी होते की वाढते? जर आपण 15 पेजेस वाचले तर 10 डेजमध्ये बुक कंप्लीट होतं. याचाच अर्थ या प्रश्नामध्ये काय दिलंय की 10 पेजेस वाचले तर 15 डेजमध्ये कंप्लीट होते. पेजेसची संख्या वाढवली तर डेजची संख्या पहा कमी झाली. याचाच अर्थ हे कोणतं प्रपोर्शन आहे? हे आहे इनवर्स प्रपोर्शन. एक टर्म वाढते आणि दुसरी जेव्हा कमी होते तेव्हा इनवर्स प्रपोर्शन असतं. नाउ सी द सेकंड क्वेश्चन. सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन इज 5 वर्कर्स टेक 12 days टू वीड अ फील्ड. किती वर्कर? 5 वर्कर टेक 12 days टू वीड. एका शेतामध्ये जे 5 वर्कर आहेत ते पूर्ण मशागत करण्यासाठी 12 दिवस त्यांना लागतात. किती वर्कर्सना? 5 वर्कर्सना किती दिवस लागतात? 12 दिवस. ओके, आपण इथे लिहूया वर्कर्स अँड डेज. ओके, 5 वर्कर्स 12 डेजमध्ये जे शेत आहे ते वीड करतात. हाऊ मेनी डेज वुड 6 वर्कर्स टेक? वर्कर्स किती झाले आता? 6. लेट अस अज्युम 6 वर्कर्स टेक x days टू वीड द फील्ड. ओके, आता आपण पाहूया या टर्म्समध्ये कोणतं प्रपोर्शन आहे. पहा, वर्करची संख्या जर आपण वाढवली तर डेज कमी होतील की वाढतील? वर्करची संख्या वाढवली तर डेज काय होणार आहे? ऑब्व्हियसली कमी होणार आहेत, बरोबर. म्हणजेच एक टर्म जेव्हा आपण वाढवतो, वर्कर्सची संख्या जेव्हा आपण वाढवतो तेव्हा डेज काय होणार आहेत?
कमी होणार आहे. म्हणजेच हे कोणतं प्रपोर्शन आहे? इनव्हर्स प्रपोर्शन आहे. ओके. आणि इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये काय असतं? इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये काय असतं? दिस इज आपण आधी लिहूया. दिस इज इनव्हर्स प्रपोर्शन. आणि इनव्हर्स प्रपोर्शनमध्ये ज्या दोन टर्म्स दिलेल्या असतात त्या दोन टर्म्सचं प्रोडक्ट इक्वल असतं. मग दोन टर्म्सचं प्रोडक्ट घेऊया. 5 × 12. 5 × 12 इज इक्वल टू 6 × x. आपल्याला x फाइंड आउट करायचं आहे. ओके. मग x फाइंड आउट करायचं आहे तर काय करायचं? या 6ला काय करायचं? इकडे पाठवून द्यायचं. 5 × 12. आता हा 6 जो आहे इकडे मल्टिप्लाय करतो. जेव्हा या इक्वेलिटी साईनच्या पलीकडे जाईल तेव्हा तो डिवाइड करणार. 6 इज इक्वल टू x. आता 6ने 12ला भाग लावूया, डिवाइड करूया. 6 × 1 = 6, 6 × 2 = 12. ओके. आता काय राहिलं पहा. x इज इक्वल टू न्यूमरेटरमध्ये 5 आणि 2 राहिलं, डिनॉमिनेटरमध्ये 1 राहिलं. इट्स ओके. 5 × 2 किती डेज लागतील? तर 10 डेज लागतील. हे आन्सर आपण वर्ड्समध्ये लिहूया. ओके. आन्सर 6 workers will take 10 days to weed the field. ओके स्टुडंट्स. चल आपण पुढचा प्रश्न पाहूया. सेकंड क्वेश्चन. व्हॉट इज द इंटरेस्ट ऑन ₹1700 ॲट 10 PCPA फॉर 2 years? आपण हे आधी शिकलेलो आहोत, बरोबर की नाही? तर लिहूया. P इज व्हॉट? P इज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल किती आहे? ₹1700. ₹1700. व्हॉट इज R? R म्हणजे काय? रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे पहा? 10 PCPA. 10 PCPA. किती वर्षांसाठी? 2 years. म्हणजे नंबर ऑफ इयर्स n इज इक्वल टू 2 years. ओके. इंटरेस्टचा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करूया. I इज इक्वल टू P × R × N अपॉन 100. दॅट इज इक्वल टू 1700. काय झालं? कशाचं व्हॅल्यू ठेवलं आपण? Pचा. 1700 इंटू काय आहे? R. R किती आहे? 10. 10 × N. N किती आहे? 2 अपॉन 100. आता या ठिकाणी पहा, न्यूमरेटरमधले 2 0 आणि डिनॉमिनेटरमधले 2 0 आपण कट केले. काय उरलं? 17 × 10 × 2. 17 × 2 = 34. 34 × 10 इज 340. मग किती आला इंटरेस्ट? इंटरेस्ट इज इक्वल टू 340 रुपीज. ओके. समजलं तुम्हाला? आता आपण थर्ड सम पाहूया. -10/11 डिवायडेड बाय -11/10 इज इक्वल टू व्हॉट? पहा, फ्रॅक्शनने जेव्हा आपण डिवाइड करतो तेव्हा काय होतं? फ्रॅक्शनला म्हणजे या फ्रॅक्शनला डिवाइड करतो आपण तेव्हा हा जो सेकंड फ्रॅक्शन असतो त्याचा जो इन्व्हर्स असतो त्याला आपण मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स असं म्हणतो. हे आपण सेतू अभ्यासात शिकलेलो आहोत. मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सने या फर्स्ट फ्रॅक्शनला आपण गुणतो. -10/11 डिवायडेड बाय -11/10 इज इक्वल टू -10/11 इंटू याचा मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्स काय होईल? तर -10/11 होईल. ओके. मग करा बरं. न्यूमरेटरचा न्यूमरेटरशी गुणाकार. 10 × 10 100 मायनस इंटू मायनस प्लस 11 × 11 इज 121. So what is the answer? 100/121. ओके. समजलं तुम्हाला? चौथी सम पाहूया. ॲड 13x³ - 12y² 6x² - 8y². ओके. तर ॲड करूया आपण. चला. 13x³ - 12y² याला पहिल्या बायनॉमियलला आपण ब्रॅकेटमध्ये ठेवूया प्लस दुसरी बायनॉमियल 6x² - 8y². ओके. आता आपण ब्रॅकेट ओपन करूया. 13x² - 12y²
प्लस 6x² मायनस 8y². आता ज्या सिमिलर टर्म्स आहेत त्यांना आपण एकत्र लिहूया. पहा सिमिलर टर्म्स कोणकोणत्या आहेत? ही आणि ही सिमिलर आहे. ओके, मग त्यांना आपण एकत्र लिहूया. 13x² प्लस 6x² आणि दुसऱ्या सिमिलर टर्म कोणत्या? मायनस 12y² अँड मायनस 8y². ओके, चला काय उत्तर येईल पाहूया. जेव्हा आपण अशा प्रकारच्या बायनॉमियल ॲड करतो तेव्हा फक्त कोएफिशियंटला ॲड करतो. म्हणजे 13 आणि 6ला ॲड करणार. किती झाले? 19x² आणि इथे पण दोघांमध्ये मायनस मायनस चिन्ह आहे, त्यांच्यामध्ये पण ॲडिशन होणार आहे. मायनस 12 मायनस 8 इज इक्वल टू मायनस 20y². ओके, नाव सी द लास्ट वन. minus 12 raised to 7 divided by minus 12 raised to 7 is equal to what? Bases are equal and divided when. अशा प्रकारे इंडायसेसचा आपण लॉ शिकलेला आहोत. कोणता लॉ आहे तो? a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. ओके, मग ह्या लॉचा आपण इथे वापर करूया. minus 12 raised to 7 divided by minus 12 raised to 7 is equal to minus 12 raised to 7 minus 7. And what is 7 minus 7? 7 minus 7 is 0. Minus 12 raised to 0. आणि minus 12 raised to 0 बरोबर काय? तर 1. ओके, या ठिकाणी आपण 2 laws of indices यूज केले. पहिला हा आणि दुसरा हा. a raised to 0 is equal to 1. Okay, thanks for watching.